गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन कोऱ्या व्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी व्लॉग शूट करते. म्हटलं उन्हाळा आहे त्यामुळे पापड वगैरे करायचे होते, तर म्हटलं व्लॉग कसं शूट करूयात, कारण 2 प्रकारचे पापड शूट करायचे होते. म्हटलं ते आपण व्लॉगच्या थ्रूच दाखवूया. तर बघूयात आजचा हा दिवस कसा जातोय, काय काय बनते ते. आता मी नाश्ता करते. नाश्त्याला काय तर ते दाखवते तुम्हाला. नाश्त्याला मस्तपैकी उपमा केला आहे आणि त्याच्यावरती फरसाण घातलंय. तर मी नाश्ता करते, मग नंतर पापड जे आहेत ते करायला घेऊया. तर आज करायचे होते साबुदाणा आणि बटाट्याचे सांडगे किंवा पापड जे म्हणाल तुम्ही ते. तर ते मम्मी करणार होती आणि त्याचबरोबर तांदळाचे पापड सुद्धा करायचे. म्हटलं करूयात, कारण की उन्हाळा आला की मे महिन्याची सुट्टी लागली लहानपणी की मग पापड करायचे असतात. एक ताटावरती काहीतरी हवं असतं चटपटीत, म्हणून मग पापड करून ठेवूयात. उडदाचे पापड बाहेरून आणतो, पण ते बऱ्याचदा तेलकट खूप जास्त होतात आणि त्यात पापड खार वगैरे तो जास्त असतो, म्हणून म्हटलं आपण घरीच पापड करूया. तर बघूयात काय काय करता येते, जितकं होईल तितकं करूया. सो मी आता नाश्ता करते, मग भेटते तुम्हाला. तर नाश्ता झालाय आणि आता आम्ही साबुदाणा बटाट्याचे सांडगे करायला घेतोय. तर ते मी तुम्हाला दाखवते की कसे करायचे. चला बघूया. तर तुम्ही बघू शकता की ते बटाटा जो आहे ना, तो रात्रीच आम्ही किसून घेतला होता. रात्री बटाटे नीट सोलले आणि त्याला किसणीवरती किसून घेतलंय. एकदम बारीक पण नाही किसायचंय आणि एकदम जाड पण नाही ठेवायचंय. मीडियम साईज मध्ये किसून घ्यायचंय तो, आणि चांगलं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचंय. म्हणजे जो व्हाईट वाला फेस असतो ना, तर तो निघून गेला पाहिजे. तर बघू शकतात किती पांढरं आणि शुभ्र आपले बटाटे जे आहेत ते दिसत आहेत. हे रात्रीच केलं होतं आणि आता सकाळी जस्ट धुवून घेतलेलं चांगलं बटाटे जे आहेत ते. आता पुढची प्रोसेस जी आहे ती मी तुम्हाला दाखवते. आता मी हा बटाटा जो आहे ना, तो एका परातीत काढून ठेवलाय पाण्यासकटच, आणि एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवते. म्हणजे हे जे बटाटे आहेत ते शिजवून घ्यायचे जरा 5 ते 10 मिनिटं, जास्त नाही, 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर मी पाणी जे आहे ते तापवायला ठेवते. पाणी जे आहे ते इथे उकळवायला ठेवलंय. पाणी चांगलं कडकडीत उकळून घ्यायचंय. आणि साबुदाणा जो आहे ना, तो रात्रभर भिजवत ठेवला होता आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्त फुलला येतो. हे बघा, तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की साबुदाणा किती चांगला भिजलाय. आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे साबुदाण्याला पण. पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता त्यात तुरटी आणि चवीपुरतं मीठ घालायचंय. थोडीशीच घालायची आहे तुरटी. मीठ पण थोडंसंच घालायचंय, कारण नंतर घालायचंय. हा बटाटा जो आहे ना, तो चांगला नितळून घ्यायचा आहे आणि मग वाफवायला ठेवायचा आहे. बटाटा किती 5 ते 10 मिनिटच ठेवायचा ना, थोडासाच वाफवायचा आहे तो. एक उकळी आली की झालं. तर बटाटा जो आहे तो चांगला वाफवून घ्यायचा आहे एक उकळी येईपर्यंत. आणि थोडं जरा मध्ये मध्ये हलवायचं ना, नाहीतर खालचा जो बटाटा आहे तो जास्त शिजेल. पाण्याला बघा चांगली उकळी येते. आता हा थोडा मध्ये मध्ये हलवून सुद्धा घेतलाय, म्हणजे खालचा जो बटाटा आहे तो जास्त नाही शिजणार.
उकळी आली. आता थोडी जरा उकळी आली ना की 2 मिनिटांनी काढून घ्यायचा आहे तो. पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता बटाटा जो आहे तो काढून घेऊयात आपण. शिजलाय ना? शिजतो ना. त्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचं म्हणजे जे पाणी आहे ते पण निथून जाईल. नंतर बटाटा जो आहे तो काढून घेतलाय, पाणी जे आहे ते निथळून जाईल. आणि आता ह्याच्यावरतीच आपल्याला साबुदाणा जो आहे ना तो वाफवून घ्यायचा आहे त्याच पाण्यामध्ये. साबुदाणा जो आहे ना तो चाळणीवरती ठेवलाय म्हणजे त्याला चांगली वाफ लागेल. आता किती वेळ ठेवायचा? वाफेपर्यंत तो ठेवायचं जरा, वाफ येईपर्यंत. साबुदाणा जो आहे तो हलवून घ्यायचा थोडा मध्ये मध्ये म्हणजे सगळीकडून वाफ लागेल त्याला. असा चांगला जरा सुटसुटीत होईल आणि सगळ्याकडून सगळ्या बाजूनी शिजून जाईल. 5 ते 10 मिनिटं ठेवायचे ना. तर साबुदाणा जो आहे तो चांगला शिजलाय म्हणजे एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत तो शिजून घ्यायचा आहे. त्याच्यावर पाणी टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं ना त्याच्यावरती. थंड पाणी ना, थंड पाणी घालून द्यायचं म्हणजे तो चांगला जरा सुटसुटीत होईल. थंड पाणी टाकले तर कसं सुटसुटीत पण होतं आणि निघायला पण लागलेलं असतं ना. हा, निघायला मदत. चाळणीला जे लागलेलं असतं ते निघून जातं. साबुदाणा जो आहे तो निघाला एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही. परत एक काढून घ्यायचा तो एका. आता याला थोडं थंड करून मळायचंय. याला मळायचंय म्हणून मग थोडस थंड करून घ्यायचं, नाही तर हात भाजेल बाबा. आता हे साबुदाणा बटाटा सांडगे जे आहेत त्याचं पीठ जे आहे ते मळून घेतोय. त्यासाठी साबुदाणा वाफवून घेतला होता आणि बटाटा सुद्धा वाफवून घेतला होता. इथे मिरचीचा ठेचा केलाय, फक्त मिरचीच आहे ना, आणि चवीपुरतं मीठ. आता हे मिक्स करूया. तुम्हाला मी बटाटा दाखवते किती शिजलाय. म्हणजे असा तोडला ना की तुटला पाहिजे. एकदम जास्त गिचका जरी झाला ना तरी तो मग उपयोग नाही त्याचा. जास्त नाही वाफवायचा. आता याला मिक्स करून घ्यायचं. खायला चटके लागते ना, चमच्याने थोडा जरा. हाताला चटके लागतील म्हणून मग चमच्याने जे आहे ते नीट मिक्स करून घ्यायचं. असं तो हाताने मिक्स करायचंय पण खूप गरम आहे म्हणून मग चटके लागतील, म्हणून हाताने मिक्स करून चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावर टाकणार. हे साबुदाणा बटाटा जो आहे तो मिक्स करून झालाय. आता मिरचीचा ठेचा घालतोय. घाल ना. आता तुम्हाला तिखट किती हवंय ना तर त्या हिशोबानेच तुम्ही मिरची घाला. मिरची तिखट नव्हती.
मम्मी बोलते आमची मिरची जी आहे ती जास्त तिखट नव्हती, लवंगी मिरची नव्हती घेतली बेसिकली, मोठी मिरची. पोपटी मिरची, पोपटासारखी मिरची घेतली होती, पोपटी मिरची. आणि आता इथे चवीपुरतं मीठ घालतंय. थोडस आधी टेस्ट करून बघायचं, म्हणजे मीठ बटाट्यात किती, टाकलेलं होतं. बटाट्यात घातलं होतं ना, म्हणून थोडस चाकून बघायचं आणि जितकं लागेल तितकंच त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. आता पण ह्याच्यासाठी बटाटे किती घेतले होते आपण? बटाटे नाही म्हणता 10 तरी घेतले होते ना. 1 किलो बटाटे आणि साबुदाणे पाव किलोपेक्षा थोडस जास्त होतं. पाव किलो वाटीभर, मोठी वाटीची पाव किलोची आपली आहे. पाव किलो इतपत साबुदाणे घेतले होते. साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवायचा. जसं खिचडीला भिजवतो ना तसंच. थोडस झाकून बघा, म्हणजे किती मीठ जे आहे ते किती कमी जास्त आहे वगैरे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर थंड पण झाले. खाण्याला पण फटाफट मस्त. त्याच्यात पाहिजे तर असेल उकडून एखाद बटाटा असं एकदम टाकले तर चांगले मॅच करून. गरज नाहीये, कांदा सुकल्यानंतर तर होईलच ना घट्ट. साबुदाणा असल्याने गरज नाही लागत. आता हे चांगलं मिक्स करून झालं की मग सांडगे घालायला घेऊयात आपण. आता हे जे सांडगे आहेत ते आम्ही घरातच टाकतोय. बाहेरून असेल तर तुम्ही बाहेर घालू शकता जर जागा असेल तर, नाहीतर पंख्यावरती सुकून 1 दिवस उन्हात ठेवले ते चालतील. इथे आता प्लास्टिक पेपर घातलाय आणि ते थोडंसं तेल आणि पाण्याचं असं हे केलंय, पाणी बनवलंय आणि ते आपल्याला प्लास्टिकवरती घालायचंय, जेणेकरून जे सांडगे आहेत ते चिपकणार नाही. तर ते मी घालून घेते. हे बघा, या अशा पद्धतीने सांडगे करायचे. थोडंसं घ्यायचंय जे आहे ते आणि त्याला थोडंसं मधून बोगदा पाडायचा, म्हणजे त्याला एक चांगली डिझाईन पण येते. तर अशा पद्धतीमध्ये हे सांडगे तयार करून घ्यायचे. आता भलेही तुम्हाला हे थोडंसं जरा सुटसुटीतच वाटत असेल, पण उन्हात वगैरे ठेवला ना, सुकले ना की ते चांगले चिपकतील एकमेकांना. तर आपले साबुदाणा बटाट्याचे जे सांडगे आहेत ते करून झालेत आणि खूप छान वाटतंय. मी तुम्हाला दाखवते कसे झाले ते. तर हे बघा, हे असे मस्त सांडगे झालेत. 40 ते 50 तरी सांडगे झाले असतील त्या ह्याच्यात. आता हे तुम्ही उन्हात सुद्धा ठेवू शकतात, पण बाहेर जास्त ऊन नव्हतं म्हणून घरातच ठेवलंय. पंख्यावरती सुकवतंय आणि 1 दिवस चांगलं वरच्या बाजूने सुकून घ्यायचं, जर पंख्यावरती सुकवतायत तर. The next day. गुड मॉर्निंग सगळ्यांना.
आज आहे दुसरा दिवस. काल मी तुमच्यासोबत साबुदाणा बटाट्याचे सांडगे कसे करायचे तर ते तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं. काल मी आउटडोर नाही शूट केला, म्हटलं ते सुकल्यावरती मी तुम्हाला दाखवेन की ते कसे दिसतात. तर मी दाखवते तुम्हाला ते कसे दिसतायत. तर हे बघा, हे असे सांडगे दिसतायत आपले. त्याला ना हात राहिलेत ना पाय राहिलेत ना काहीच नाही राहिले. आता हे सुकले तर नव्हतेच, थोडे एका बाजूने थोडे सुकले आणि हे असे का झालेत ना तर ते मी तुम्हाला सांगते, थांबा. तर हे असे काहीसे दिसत आहेत, काहीच नाही राहिले, म्हणजे त्याचे हात पण नाही राहिलेत, कान नाही राहिलेत. आता हे का झालंय कसं झालंय तर ते तुम्हाला सांगते. बघा, फक्त चुरा राहिलाय त्याचा. आता त्याचा काय मी चिवडा करू काय करू मलाच नाही कळते. ठीक आहे, असो. आता मी तुम्हाला सांगते की हे असे का झालेत ते. मग बघितलं आपले साबुदाणा बटाट्याचे सांडगे कसे झालेत ते. आता ते कसे झालेत ना तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते. ऍक्च्युली झालं काय तर मी दुपारपर्यंत ते एका बाजूने चांगले सुकवून घेणार होती आणि मी माझ्या गोळ्या घेतल्या होत्या आणि मग मी झोपून गेले. म्हटलं नंतर उठल्यावरती मी त्याला उलट करेन आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सुकवून घेईन. पण मी उठायच्या आधीच पप्पांनी सगळे पापड काढून घेतले आणि काढून घेतले तर घेतले, ते एकावर एक टाकत गेले आणि त्याचा चांगला असा कुस्करा झाला. त्यांच्या आवाजाने मी उठले आणि मग ते तर सगळे जे पापड आहेत तर ते कुस्करले होते, सांडगे जे आहेत ते कुस्करले होते. आणि जे आहे ते मी दाखवते तुम्हाला. तर रेसिपीमध्ये काही चुका नाहीये. तर ते एका बाजूने ना चांगलं सुकवून घ्यायचं. उन्हात जर का तुम्ही ठेवतायत ना तर ते चांगलं सुकून जाईल 2-3 तासामध्येच. मग तुम्ही ते तिथेच उलट करून दुसऱ्या बाजूने सुद्धा सुकवून घ्या, म्हणजे ते चांगले सुकतील. आणि मग एका परातीत वगैरे काढून घ्या आणि ते सेपरेटच ठेवा. जर एकावर एक टाकलं तर ते एकमेकांना चिपकणार आणि त्याची हालत तशीच होणार जशी आमच्या सांडग्यांची झालेली आहे. सो असंच होतं. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल ना की त्याला बाइंडिंग नाही येते तर तुम्ही एक काम करू शकता की त्यात एक उकडून मॅश केलेला बटाटा घाला, म्हणजे त्याला एक चांगली बाइंडिंग सुद्धा येईल. जर का तुम्हाला बाइंडिंग येत नसेल, सांडगे घालायला काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही त्यात एकच उकडून मॅश केलेला बटाटा घाला, म्हणजे त्याला एक चांगली बाइंडिंग येईल. सो एकदा नक्कीच ट्राय करून बघा. म्हणजे मला ते असे मस्त असे डिझाईन मी केली होती, सांडग्यांची डिझाईन केली, म्हणजे मेंदू वडे कसे असतात तशा प्रकारे मी केलेलं. म्हटलं त्याला चांगली एक डिझाईन येईल. डिझाईन तर नाही पण नक्षा नक्कीच झालाय. कोणता झालाय ते तर माहिती नाही. आता ते सुकले की मी तुम्हाला तळून वगैरे तर दाखवेनच की कसे झालेले ते. आता जे झालं ते झालं, ठीक आहे. जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि बनवा. आणि शक्यतो तरी ना हे जे पदार्थ आहेत सांडगे पापड वगैरे हे जास्त करून फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान बनवा. म्हणजे मार्च मध्ये ऍक्च्युली ना खूप जास्त उन्हाळा असतो आणि आता जास्त ऊनच नाही, मळब येतंय, म्हणून मग पापड जे आहेत ते सुकवायला मिळत नाही. हवं तसं ऊन मिळत नाही. घरात तुम्ही सुकवू शकता पण एखाद ऊन दाखवलं तर बेटर आहे, म्हणजे वर्षभर ते चांगले टिकून राहतात. सो मार्चच्या दरम्यान करा, कारण ऊन जे आहे ते मार्च मध्ये खूप चांगलं असतं. सो त्याला एक चांगलं ऊन मिळेल आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. आता जरी केला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पंख्याखाली सुकवा पण नीट सुकवा. त्याला एका बाजूने चांगले सुकवून द्या, मग त्याला पलटवा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं सुकवून घ्या आणि त्याला सेपरेट ठेवा. परातीत ठेवताय तर सेपरेट ठेवा. एकावर एक टाकलं तर ते चिपकतील. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला जर का हा
ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि हो, काल मी तुम्हाला बोलली होती की तांदळाचे पापड सुद्धा करायचे. तर तांदळाचे पापड आम्ही केले होते, थोडेसेच केले होते आणि कारण खूप उशीर झाला होता म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं. ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन. म्हणजे मी आज करणार आहे तर तुमच्यासोबत मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन. नाहीतर व्हिडिओ जो आहे तो खूप जास्त एक्सटेंड होईल. म्हणून मग मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन कसं करायचं, काय करायचं. आणि ते खूप छान झाले होते. सो ते पण व्हिडिओ बघा आणि स्टे ट्यून फॉर दॅट ॲज वेल. त्यासाठी तुम्हाला मेन मुळात चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर अशाच एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.